आपण ऐकतो अमुक तमुक धरणामध्ये एवढा TMC पाण्याचा साठा झाला आहे किंवा एवढा क्युसेक विसर्ग सुरू आहे। तर आज आपण समजून घेऊ नक्की TMC पाणी साठा म्हणजे किती लिटर पाणी असते किंवा 1 क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी असते हे समजून घेऊ। आणि आज नंतर तुम्हाला TV किंवा पेपरमध्ये कुठे जर TMC शब्द दिसला तर तुम्हाला ते समजेल की कितीही लिटर पाणी। आलात योग्य ठिकाणी आलात। थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल। तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी माझ्या यूट्यूबवर एका व्हिडिओखाली कमेंट केली होती की ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून। तर त्यांच्या कमेंटला मान देऊन आजचा व्हिडिओ बनवायला घेतोय। तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ TMC म्हणजे काय। TMC आणि क्युसेक हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहे, दोन वेगवेगळ्या संकल्पना आहे। दोन्हींचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो। आता आपल्याला माहिती आहे, आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे, पाणी मोजण्यासाठी आपण शक्यतो लिटर वापरतो। लिटर आपण काय करतो 5 लिटर 10 लिटर 20 लिटर। पाणी मोजण्यासाठी आपण शक्यतो लिटर हे एकक वापरतो। पण जर पाणी जर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असेल, जसं तलावात असतं, नदीमध्ये असतं, नाल्यामध्ये असतं, ते आपण लिटरमध्ये मोजायला गेलं तर खूप जास्त अवघडात जाऊ। त्यामुळे ते कशात मोजलं जातं, जर साठवलेलं पाणी असेल, जे स्थिर पाणी, जे शांत पाणी किंवा जे साठवलेलं पाणी, त्या पाण्याला आपण TMC म्हणतो। आणि जे पाणी वाहतंय, जे पाणी दर्जातून सोडलं जातं किंवा एखाद्याचा विसर्ग केला जातो, ते पाणी मोजण्याचं एकक हे क्युसेक आहे। म्हणजे एक थोडक्यात सुरुवातीला समजून घ्या, जे शांत पाणी किंवा जे साठवलेलं पाणी ते आपण TMC मध्ये मोजतो आणि जे पाणी आपण सोडलेलं किंवा विसर्ग केलेलं आहे ते आपण क्युसेक मध्ये मोजतो। आता आपण पहिले TMC म्हणजे काय समजून घेऊ। TMC 1000, T म्हणजे काय 1000, M म्हणजे काय मिलियन आणि जो C म्हणजे काय क्युबिक फीट। आता 1000 बद्दल काय घेतो आपण, 1000 मध्ये 1000, मिलियन म्हणजे 10 लाख, 10 वरती 5 शून्य, त्यानंतर क्युबिक फीट। क्युबिक फीट म्हणजे CFT। आता मी ह्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, CFT पाण्याच्या टाकीचा एक व्हिडिओ बनवला आहे। गोल पाण्याची टाकी असेल तर त्यातलं पाणी कसं मोजायचं, तर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या। आणि आता आपण तिथे बघितलं होतं, एक CFT म्हणजे काय असतं आपलं 28.34 लिटर असतं। आता आपण काय करू, हे TMC अजून थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊ। आता एक TMC 1000 गुणिले 10 लाख गुणिले 28.34 लिटर। आता एक TMC म्हणजे काय येणार आहे मग 28 34 आणि त्याच्यावरती किती शून्य येणार आहे, 1 2 3 4 5 6 7 7 शून्य येणार आहे। म्हणजेच काय झालं, ते एक TMC म्हणजे 28 34 करोड लिटर पाणी, म्हणजे 2834 करोड लिटर पाणी एका TMC मध्ये बसतं। म्हणजे एवढं मोठं आहे ते पाणी। उदाहरणार्थ आपण एखाद्या धरणाची पाणी साठवण क्षमता 115 TMC आहे, तर 115 TMC म्हणजे काय 115 अब्ज घनफूट पाणी। जर तिची 100 TMC पाणी साठवायची क्षमता असेल तर 100 TMC म्हणजे काय 100 अब्ज घनफूट पाणी। आता ते आपलं घनफूट पाणी आलं, घनफुटामध्ये आलं। आता ते आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे। म्हणजे घनफूट पाणी म्हणजे काय असतं, 1 फूट गुणिले 1 फूट गुणिले 1 फूट। समजा हा असा बॉक्स आहे, ह्या बॉक्स हा ही बाजू 1 फूट आहे, ही बाजू 1 फूट आहे आणि ही पण बाजू 1 फूट आहे। म्हणजे ते किती झालं, म्हणजे ते 1 घनफूट होईल। 1 घनफूट पाणी म्हणजे काय 28.34 लिटर किंवा कोणी त्याला 28.31 म्हणतं। पण आता आपण काय केलं आहे, आपण त्याला राऊंडअप करून पूर्ण कॅल्क्युलेशन करून 28.34 काढलं होतं ह्या व्हिडिओमध्ये, म्हणून आता मी 28.34 करतो। पण आता म्हणजे काय करावं लागेल, 115 अब्ज गुणिले 28.34 याचं जे उत्तर येणार आहे ते उत्तर म्हणजे तुमचं लिटरमध्ये। तसंच 100 TMC पाणी म्हणजे काय असतं 100 अब्ज घनफूट। आता 100 अब्ज घनफूटमध्ये आलं, ते आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे। म्हणजे काय करावं लागेल, 100 गुणिले 28.34 जे काही उत्तर येईल तुमचं ते लिटरमध्ये येणार आहे। आता आपण क्युसेक म्हणजे काय हे समजून घेऊ। क्युसेक हे एकक धरणातील दरवाजामधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग म्हणजेच वाहणारे पाणी मोजण्यासाठी वापरतात। म्हणजेच धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेकमध्ये मोजले जाते। क्युसेक म्हणजे किती, 1 क्युसेक पाण्याचा धरणातून विसर्ग करणे म्हणजे 1 क्युसेक म्हणजे 1 घनफूट पर सेकंद। म्हणजे एका सेकंदाला 1 घनफूट पाणी सोडलं जातं, म्हणजेच 1 क्युबिक फीट पर सेकंद। आता आपण बघितलं 1 क्युबिक फीट म्हणजे किती असतं 28.34 लिटर। म्हणजेच एका सेकंदाला 28.34 लिटर पाणी सोडलं जातं। 28.34 लिटर पाणी एका सेकंदाला बाहेर सोडलं जातं, त्याला काय म्हटलं जातं 1 क्युसेक। 1 क्युसेक इज इक्वल टू काय 28.34 लिटर पाणी पर सेकंद। उदाहरण घेऊ आता आपण,
ज्यावेळी धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला असे सांगितले जाते, तेव्हा सिंपल काय करायचं, 1000 गुणिले 28.34 जे उत्तर येईल तुमचं 28,340 लिटर पाणी. म्हणजे एवढं 28,340 लिटर पाणी हे एका सेकंदाला त्या धरणातून बाहेर सोडलं जाते. जेव्हा 1000 क्युसेक पाणी सोडतात, 1500 असेल तर सेम तेच करायचं, 1500 गुणिले 28.34 जे उत्तर येईल तेवढं पाणी त्या धरणातून प्रति सेकंदाला सोडलं जाते. धन्यवाद आणि आभार. थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.